तर हे सरकार तर काय आपल्या मुळावर बसलेलं आहे. सर्व महाराष्ट्रभर याच्या घुमायला आता आणि बँकेचे मॅनेजर मंडळी नमस्कार, मी प्रमोद हातागळे. राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. जवळपास 36,000 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज शासनाने माफ केलेलं आहे. आता शासनाने जी काही शेतकऱ्यांना पहिली यादी पाठवलेली आहे, 17 लाख शेतकऱ्यांची पहिल्या यादीमध्ये शासनाने कर्ज माफ केलेलं आहे. आणि जी काही यादी शासनाने शेतकऱ्यांना पाठवलेली आहे त्या यादीमधील रकमेमध्ये आणि बँकेमध्ये जी काही रक्कम आहे, शेतकऱ्याकडं बँकेमध्ये जे काही कर्ज आहे, शेतकऱ्यांकडे बँकेचे जे काही कर्ज आहे त्याच्यामध्ये आणि यादीमधील रकमेमध्ये मोठी तफावत निर्माण झालेली आहे. मग शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की बाबा शासनाने 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलेलं आहे शेतकऱ्यांचं, मग 2 लाख रुपयाची जी काही यादी आहे, समजा यादीवर 2 लाख रुपये माफ करायला पाहिजे अशा याद्या का नाही आलेल्या, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नमस्कार, मी अशोक बाळासाहेब कळजाते, राहणार बळगा सुक्रे, तालुका जिल्हा परभणी. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना शासनाने माफ केलेली आहे. 36 कोटीची कर्जमाफी योजना आहे. त्यापैकी 17 लाखाची 36,000 कोटी कर्जमाफीची योजना आहे. तर शासनाने 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2025पर्यंत कर्जमाफी केलेली आहे. मग आम्ही काय केलं, आपलं यादीत नाव आहे का नाही तपासण्यासाठी आम्ही यादीमध्ये व्हॉट्सअपला यादी आली ती आम्ही चेक केलं. तर त्यावर आमची कर्जमाफीची रक्कम जी होती 1,05,000 रुपये होती. ऑनलाईन पोर्टलवर CSC केंद्रावर गेलं तर तिथे 3 लाख रक्कम दाखवलं आलं. मग KYC करावं का नाही हो म्हणून आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. म्हणून आम्ही काय केलं, बा ते दोन्ही रकमेमध्ये तफावत दाखवत आहे. त्यामुळं पण आपण सरळ बँकेमध्ये जावं, बँक ऑफ बडोदामध्ये गेलो आणि आम्ही तिथं म्हणलं बा आमच्याकडे नेमकं कर्ज किती माफ झाले, कर्जमाफीची यादी तुमच्याकडे आहे का? ते म्हणले आहे म्हणले. बघितले आम्ही, तर माझ्याकडे तिथं 2,17,700 रुपये एवढी समजा रक्कम तिथं उपलब्ध होती त्याच्याकडे. म्हणजे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे जी आमच्या सगळं महाराष्ट्रभर यादी आलेली आहे. शासनाने तुम्हाला यादी पाठवली, त्या यादीमध्ये तुमची किती कर्जमाफी केली शासनाने? ती यादीमध्ये 1,05,000 रुपयाचा उल्लेख आहे यादीमध्ये. आणि CSC केंद्रावर आम्ही जे गेलो तर तिथं 3 लाख रुपये तिथं दाखवायला रक्कम. आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे आम्ही बँक ऑफ बडोदामध्ये गेलो आणि तिथं संबंधित अधिकाऱ्याला आम्ही म्हटलो, बाबा आमच्याकडे किती कर्ज आहे, तुमच्याकडे काय माहिती उपलब्ध आहे, नंबर सांगितला, खाते नंबर सांगितला कर्ज खात्याचा. ते म्हणले 2,17,700 रुपये आहे म्हटले. मग आम्हाला असा निदर्शन झालं की बा आमच्याकडे जी यादी आलेली आहे ती 1,05,000 रुपयाची आहे आणि बँकेमध्ये जी यादी आहे 2,17,700 रुपये. मग एवढा डिफरन्स कशामुळे? त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की आम्ही KYC करावं की न करावं. की भीतीचं वातावरण शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेलं आहे. 2,17,000 रुपये बँकेमध्ये सध्या आहेत. तुमचं म्हणणं आहे की शासनाने 2 लाख रुपये माफ करायला पाहिजे होते आणि 17,000 रुपये आम्ही बँकेला भरले असते, असंच म्हणणं आहे. मी बँक अधिकाऱ्याला म्हटलं, बाबा 2,17,000 रुपयाची कर्ज माझ्याकडे आहे ना, तर शासनानं 2 लाखापर्यंत कर्जमाफी केलेली आहे. तर वरले 17,000 रुपये मी भरतो लागलीच. KYC करतो आणि 17,000 रुपये भरल्यानंतर आम्हाला 2 लाख रुपये मिळतील का? काय तुमचे काय नियम काय? तर बँकेचे मॅनेजर म्हटले आमच्याकडं कोणतीही यादी आलेली नाही म्हणले. कर्मचारी म्हणले, बँकेचा मॅनेजर म्हणला कोणतीही यादी आलेली नाही, काय नाही म्हणले, आम्हाला त्याच्याबरोबर काहीच माहिती नाही म्हणले. अशी उडवडीची ते बँक मॅनेजरने उत्तरे आम्हाला दिली. मंडळी, शासनाने शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं असं जाहीर केलेलं आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये शासनाने 17 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे. पण काय झालं की 2 लाख रुपये माफ करण्याऐवजी शासनाने शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की बाबा 2 लाख रुपये माफ करण्याऐवजी शासनाने कोणाचे 1 लाख रुपये माफ केलेत, कोणाचे 50,000 रुपये माफ केलेत. आता यांचं उदाहरण आहे की यांचा प्रश्न आहे की बाबा माझे 1,05,000 रुपये यादीवर आलेले आहेत, थकबाकी म्हणून असं 1,05,000 रुपये आलेले आहेत. मग शासनाने 2 लाख रुपये का बरं माझे माफ केले नाहीत? 2 लाख रुपये जर मी माफ केले असते तर मग माझ्याकडे बँकेचे 17,000 रुपये उरले असते, मग 17,000 रुपये मी बँकेला भरले असते, असा यांचा प्रश्न आहे. बरं, गावामध्ये अशी तुमच्यासारखे किती शेतकरी आहेत?
असे आमच्याकडे गावामध्ये 220 लोकांची यादी आलेली आहे. त्यापैकी कमीत कमी 200 लोकांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे. मी म्हणतो एवढा घोळ कसं काय. संबंधित आम्ही मॅनेजरला म्हणलं तर ते आमच्याकडे कोणती यादी आलेली नाही, काहीच नाही, उडाउडीची उत्तर देत आहेत. मग आम्ही तक्रार कोणाकडे करावी मग. हां आता KYC देखील करायला सांगितलेले शासनाने तुम्हाला. आता KYC करणार आहेत का नाही तुम्ही? KYC करण्याची आम्हाला KYC करायची होती, पण या रकमेमध्ये तफावत असल्यामुळं आम्हाला ते मनामध्ये संभव निर्माण झाला. बाबा CSC केंद्रावर 3 लाख रुपये रक्कम दाखवायले, बँकेमध्ये गेलं तर 2,17,700 रुपये, आणि जी कर्जमाफीची यादी आलेली आहे सर्व महाराष्ट्रभर यादी आल्या आहेत त्या. हां तर 1,05,000 रुपये दाखवायले. त्यामुळे आम्हाला कळलं नाही बाबा आम्ही KYC करावी किंवा न करावी. आणि बँकेच्या कर्मचाऱ्याशी मॅनेजरशी बोलल्यानंतर ते काय आम्हाला त्याची दखल घेत नाहीत, काही प्रत्युत्तर देत नाहीत, काय नाही, उडाउडीची उत्तर देतात. तुम्ही बघून घ्या म्हणतात, आम्हाला काय माहीत नाही असं उत्तर देतात. हे सर्व परिस्थिती पाहता शासनाला तुमचं काय सांगणार? माझी शासनाला एकच विनंती आहे की बाबा आता हे शेतकऱ्यापर्यंत पण हे काय म्हणतात भ्रष्टाचार येऊन पोचलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला पण धक्का लागू नये अशी शिवाजी महाराज शिकून होती. आणि ज्या शेतकऱ्याकडे कर्ज आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराज बैल नांगराची जोडी देत असत आणि कसण्यासाठी सर्व त्याला साहित्य देत असत. तर हे सरकार तर काय आपल्या मुळावर बसलेलं आहे. सर्व महाराष्ट्रभर याच्या घुमायला आता, आणि बँकेचे मॅनेजर म्हणते आम्हाला याबद्दल काही माहितीच नाही म्हणते. हां नेमकं एवढी तफावत कशामुळं आम्ही म्हणतो. हां तुमचं काय आहे काय ह्याचं काहीच नाही ना मॅनेजमेंट. हां आता तुम्हीच बघा ना, आता दिल्लीचं जंतर मंतरवरलं आंदोलन, हां नीट परीक्षेचं आंदोलन, पेपर फुटी, त्याच्यामध्ये BJP समर्थकाचे बी मुलं होती, मुली होती, जे पोलीस कर्मचारी आहेत त्याचीसुद्धा मुलं होती. पण हा किती मोठा घोळ होता. आणि सोनम वांगचूक जी शास्त्रज्ञ आहेत त्यांना जे लोक म्हणतात हे आतंकवादी आहे, हे खालिस्तानी इथं हे तर असे. याच्या अगोदर पण आंदोलन शेतकऱ्याचे झाले, पंजाबी शेतकऱ्याचे. शेती किती आहे तुम्हाला? आम्हाला शेतकी 5 एकर शेती आहे. 5 एकर. आता हे कर्ज जे घेतलं होतं तुम्ही कधी घेतलं होतं कर्ज? हे कर्ज घेतलं होतं 2019ला घेतलं होतं. 19ला. मग 19 पासून आतापर्यंत तुमच्याकडे कर्ज होतं समजा शासनाचं. 19ला किती कर्ज घेतलं होतं? 80,000 रुपये घेतलं होतं. मग 80,000 रुपयाचे 2,17,000 रुपये झाले याचा सगळं. मंडळी माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांनी 2019ला कर्ज घेतलं होतं 80,000 रुपये. त्या 80,000 रुपयाचे मंडळी व्याजासकट 2,17,000 रुपये झाले होते. त्यांचं म्हणणं आहे की बाबा शासनाने जी काय 2 लाख रुपये कर्जमाफी केलेली आहे, मग 2 लाख रुपये माफ व्हायला पाहिजेत आणि बँकेचे माझ्याकडे 17,000 रुपये फिरायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. मी 17,000 रुपये भरायला तयार आहे. त्यांना मग बँकेच्या मॅनेजरला म्हणलं आम्ही 17,000 रुपये भरतो, KYC करतो, आम्हाला यावर मार्गदर्शन करा, KYC करावी का न करावी. तिथं त्यांनी उडीची उत्तर दिली आम्हाला. आमचं रास्त म्हणणं होतं बाबा या रकमेमध्ये फार तफावत आहे, त्यामुळे आम्ही करावी का नाही. त्यांना आम्हाला काही मार्गदर्शन केलेले नाही. म्हणजे आमच्याकडे कोणत्या याद्या पण आलेल्या नाहीत. मग आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं. हे म्हणजे इथून तिथून असा घोळत आहे, समजा घोळत आहे. पेपर फुटीचं, नीट परीक्षेमध्ये घोळ, CBSE परीक्षेमध्ये घोळ, रेल्वे भरतीमध्ये घोळ, सगळा समजा भ्रष्टाचारच आहे. त्यामुळे हे शासनाचं हे कुठेतरी चुकायलं आहे आणि त्याबद्दल शेतकऱ्याच्या मनामध्ये खंत आहे. आणि ही खंत आता एक दिवस आम्हाला एक मोर्चा करावा लागणार आहे आणि त्याबद्दल आम्हाला आवाज उडवावा लागणार आहे. त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. मंडळी हे होते शेतकरी. यांच्यासारखंच अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. शासनाने जी काही कर्जमाफी केलेली आहे, जवळपास 36,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं असं शासन म्हणते. आता पहिली यादी 17 लाख शेतकऱ्यांची यादी पाठवली. आणखी अशा अनेक शेतकऱ्यांना आपण भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी अनेक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे सर्व शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर अनेक वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ह्या समस्या गेल्यानंतर शासन या सर्व गोष्टीवर काय निर्णय घेत. मंडळी थांबवायची तिथेच आपण. धन्यवाद.